नमस्कार मंडळीनो, मी वर्षा थुर्वे पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला आमच्या देवीचं दर्शन देण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। आज घटस्थापनेचा तिसरा दिवस। आज चंद्रघंटा रूपामध्ये देवी आपल्याला सुंदर दर्शन देते आणि हे अष्टभुजा रूप जेव्हापासून आपल्या घरामध्ये आलं आहे तेव्हापासून घरातलं वातावरण इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना घरामध्ये। असं वाटतं आपण दिवसभर त्या देवीच्या अवतीभोवती लुडबुड करत राहावी, तिला गजरा घालावा, तिला सजवावं, सारखं सारखं तेच आपल्या मनामध्ये असतं की अजून मी काय छान करू। तर मी घटस्थापना सोमवारी झाली तर मी रविवारी मार्केटिंग करून आले, म्हणजे मार्केटला जाऊन सगळं सामान घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर मी आजच मार्केटला गेले, कारण 2 दिवस पाऊस होता त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर पडलीच नाही। तर आज मार्केटला जाऊन मस्त गजरे आणले, वेण्या आणल्या, फुलं आणली, पानं आणली, फळं आणली, परत सगळं छान छान घेऊन आले। तर आज मी मस्त देवीला गजरा घातला आहे आणि इतकं सुंदर दिसते देवीचं रूप, तर म्हटलं एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे। आणि आज देवीला नैवेद्य दुधाचा आहे, तर मग दुधाचा पदार्थ मला खरं खीर बनवायची होती, पण मला मार्केटवरनं घरी यायला झाला उशीर, तर म्हटलं आता काय खीर घरी जाऊन बनवणार। मी दमले पण होते, खूप ओझं आणलं मी, अगदी 5-6 पिशव्या, म्हणजे भाजी, कांदे, बटाटे, फळं, फुलं, त्याच्यामुळे मी खूप दमले होते। तर मी येताना मला मस्त स्वीट होम लागलं आणि त्या स्वीट होममध्ये मला मलाई पेढे अतिशय सुंदर मिळाले। म्हटलं चला आज दुधाचाच नैवेद्य आहे तर मग मलाई पेढे घेऊया। अतिशय छान मलाई पेढ्याचा आता नैवेद्य दाखवूया आपण, आणि नैवेद्य दाखवल्यावर मी आरती करणार आहे। पण एक उठताना त्रास होतो, पण मी आरती मोबाईलवर लावते, त्यामुळे मी आता आरती तुमच्यासमोर करू शकत नाही, कारण ह्याच मोबाईलवर मी आरती लावणार आहे। 5 आरत्यांचा मी सेट आहे, तर त्या 5 आरत्या मी लावते। आणि हां, माझ्या मुलांनी पण दुबईला घट बसवले, तर मग तो पण 8:30 वाजता त्यांचं ऑफिस काम संपलं, तर मग ते दोघं नवरा बायको आरती करतात, त्यांची छोटी बेबी आणि ते दोघंजणं, तर त्यावेळेला तो मला व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे तिकडचे 8:30 म्हणजे आपल्याकडचे 10 वाजलेले असतात, आपले 1.5 तास आपण पुढे आहोत, तर मग आपल्याकडे 10 वाजलेले असतात, तरी पण मग मी त्यांचा कॉल घेते आणि मग आम्ही एकत्र आरती करतो। पण आज मी करून घेणार आहे, कारण मला खाली दांडिया बघायला जायचं आहे। तर मी आधी नैवेद्य दाखवते आणि मग मी नैवेद्य दाखवून झाला की तुम्हाला मस्त प्रसादाचा पेढा देते। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। देवी सर्वभूतेषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके शरण्ये गौरी नारायणी नमस्तुते, जय देवी मां प्रसन्न। तर नैवेद्य दाखवून झालेला आहे, व्हिडिओ चालू आहे, देवाची कृपा, नाही तर 2 मिनिटाच्या वर व्हिडिओ होत नाही, तर मी तुम्हाला दर्शन देते देवीचं। छान दिसते ना आपली देवी। आता 2 दिवसांनी अजून धन उगवेल, 4थ्या-5व्या दिवशी धन उगवायला लागतं, तेव्हा तर अजूनच खूप छान वाटतं। तर तुम्हाला पण देवीचा प्रसाद देते, खायला प्रसादाचा पेढा खा। तर मंडळींनो, देवीचा प्रसाद घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि मनोभावे देवीकडे प्रार्थना करा। आपली देवी आई तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो, सुख समृद्धी लाभो, सगळ्यांच्या घरात सुख शांती समृद्धी येवो, भरभराट हो आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, आणि आपण सगळेजण छान असेच यूट्यूबच्या माध्यमातून एकत्र राहो आणि तुमचे सबस्क्रायबर भरपूर वाढो, कारण माझं ते चॅनल बंद पडलं 2 वर्षापूर्वीच, पण माझे सबस्क्रायबर जरी आता झाले तरी त्याचा काही मला उपयोग नाही आहे, पण तुमचे सबस्क्रायबर भरपूर वाढो आणि मी तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ भरपूर बघते आणि मला जे व्हिडिओ आवडतात त्यांना मी भरपूर मोठे मोठे मेसेज पण करते, रिप्लाय पण देते आणि खूप मजा येते मला हे सगळं करताना। तर मंडळींनो, मस्त पेढा तुम्ही पण खा, मी पण खाते, खूप मस्त आहे। मी भीत घेतला, कारण मला इथल्या स्वीट होमची माहिती नाही आहे, पण तरी छान आहे पेढा, खूप टेस्टी आहे। तर मंडळींनो, बाय, जय सद्गुरू। पुन्हा एकदा आमच्या देवीचं दर्शन घ्या
आणि चला माझ्याबरोबर खाली दांडिया बघायला. मी व्हिडिओ काढणारच आहे खाली दांड्यांचे. मुलं बायका खूप छान दांडिया खेळतात. मला थोडे पाय दुखतात त्यामुळे मी खेळत नाही, तर मी आधी भरपूर खेळायचे. पण आता मी जास्त जात नाही लुडबुड करायला, कारण मग रात्री झोपताना खूप पाय दुखतात. तर मंडळीनो बाय. जय सद्गुरू, जय माता की, प्यार से बोलो जय माता की, प्रेम से बोलो जय माता की. ठेवते.